नाशिक जिल्ह्यात सोलर प्लांट केबल चोरी करणारी टोळी गजाआड, 4 चोरटे अटकेत, 3 गुन्हे उघडकीस, 395 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांचे पथक जिल्ह्यातील नावघड चोरीचे गुन्ह्यांचा समांतर तपास करीत होते। नाशिक जिल्ह्यात मालेगाव, वडनेर, खाकुर्डी, देवळा पोलीस ठाणे हद्दीमध्ये सोलर प्लांटवरील तांब्याच्या केबल चोरीचे गुन्हे घडलेले होते। यातील आरोपी हे सोलर प्लांटवर लक्ष केंद्रित करून सोलर प्लांटमधील वायर चोरी करून त्यातील तांब्याचे तार काढून विकत होते। सोलर प्लांट चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदरचे गुन्हे हे मालेगाव व सटाणा तालुक्यातील गुन्हेगारी केले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खालील आरोपी क्रमांक 1 ते 4 यांना ताब्यात घेतले आहे। केशव गुलाब पवार वय 32 वर्ष, गणेश कैलास गायकवाड वय 21 वर्ष, संजय भगवान गायकवाड वय 30 वर्ष, साबिर शाह इस्राईल शाह उर्फ गुफरान वय 34 वर्ष यातील ताब्यात घेतलेले आरोपी क्रमांक 1 ते 4 यांना जिल्ह्यातील नावघड सोलर प्लांट चोरीचे गुन्ह्यांचे समांतर तपासात विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खालीलप्रमाणे सोलर प्लांटवरील केबल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। यातील ताब्यात घेतलेले आरोपी क्रमांक 1 ते 4 यांचे कब्जातून वरील गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 395 किलो तांब्याच्या तारा, किंमत रुपये 3,95,000, एक मारुती इको कार, एक बजाज मोटरसायकल व एक लोखंडी कटर असा एकूण 7,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर आरोपितांना वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणेकडील गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सोलर प्लांटवरील केबल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।